नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्याकडे एक विषय नवीन घेऊन आलेली आहे। तुम्ही ते स्क्रीनवरती पाहतच असाल की MBBS प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग सगळ्यात कमी कट ऑफ जाणार हे कॉलेज म्हणून ओळखलं जात आहे। तर अगदी मी हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गबद्दल अगदी आज मी तुम्हाला डिटेल्समध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे। अगदी कॉलेजचं पूर्ण नाव, त्याचं कधी इस्टॅब्लिशमेंट आहे आणि तिथे किती सीट्सचा इंटेक आहे आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज 2023 मध्ये स्कोर किती गेला होता। तो इथे मी इन्स्टिट्यूट नेम काढलेला आहे। तर सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल सिंधुदुर्ग। तर हे पूर्ण अगदी तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण कॉलेजचं डिटेल्समध्ये नाव आहे आणि त्याचं इयर ऑफ द इस्टॅब्लिशमेंट तुम्ही पाहू शकता। 2020चा हा इस्टॅब्लिशमेंट आहे, म्हणजे जस्ट हे 2-3 वर्षापूर्वीचं जुनं कॉलेज आहे। त्यामुळे या कॉलेजचा पण कट ऑफ बऱ्यापैकी दरवर्षी फार कमीनी जात असतो विद्यार्थी मित्रांनो। आणि हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि इथला इंटेक कॅपॅसिटी तुम्ही पाहू शकता। तर 150 हा इथला इंटेक कॅपॅसिटी आहे, जे ऑल ओव्हर इंडिया कोठा म्हणजेच 15% ज्या सीट्स अदर राज्यातले पण मुलं इथे सहभाग घेऊ शकतात, त्यांच्यासाठी 15% सीट्स अवेलेबल असतात आणि 85% कोठ्यामधून म्हणजेच आपलं महाराष्ट्र स्टेट कोठ्यामधून ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅस्टर सर्टिफिकेट्स आहे, ज्या विद्यार्थ्यांचं 10वी 11वी 12वी आपलं महाराष्ट्रामधून झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी 85% कोठ्यामधून सीट्स अवेलेबल असतात। अशा टोटल्स म्हणून 150 सीट्स इथला इंटेक राहिलेला आहे। आणि नेक्स्ट तुम्ही पाहू शकता ॲफिलिएटेड विथ म्हणजेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक हे याच्याशी संलग्न असणारे हे कॉलेज आहे आणि रेकग्नाइज्ड बाय नॅशनल मेडिकल कमिशन न्यू दिल्ली असं इथं दिलेलं आहे पूर्ण अगदी। आणि तुम्ही अगदी पूर्ण डिटेल्समध्ये झूम करून पाहू शकता। तर अगदी हे मी पूर्ण डिटेल्स काढलेले आहे। अप्रूव्ड बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि लोकेशन्स तुम्ही इथलं पाहू शकता कुठं आहे ते कॉलेज। पदवे कासल तालुका कुडाळ डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग महाराष्ट्र हे अगदी इथले हे लोकेशन्स आहे। तुम्ही अगदी नेटवरती तुम्ही टाकू शकता, तुम्हाला लोकेशन्स लगेच लक्षात येईल। आणि इथला स्टेटस आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे हे आणि हॉस्टेल फॅसिलिटी इज अवेलेबल, इथं हॉस्टेल फॅसिलिटी पण अवेलेबल आहे। तर ओके, आणि इथला फी स्ट्रक्चर अगदी डिटेल्समध्ये हे पूर्ण अगदी मी फी स्ट्रक्चर काढलेलं आहे। तर अगदी हा फी स्ट्रक्चरबद्दल डिटेल्समध्ये मी तुम्हाला अगदी पुढे झूम करून दाखवते, म्हणजे लक्षात येईल ह्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर्स कसं आहे ते। तर हे पूर्ण अगदी मी लाईफ टाईम हॉस्पिटल आणि SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गचं काढलेलं आहे आणि इथे तुम्ही झूम करून पाहू शकता। फर्स्ट इयरची MBBS कोर्स फीस आहे 2023ची आणि इथे पूर्ण अगदी कॅटेगरी वाईज काढलेली आहे फीस। तर इथे ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस दिलेली आहे। तर ओपन कॅटेगरीचं आपण इथं पाहूया। तर ओपन कॅटेगरीमध्ये ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस मिळून 8,25,000 पर वर्षाला एक फीस राहणार आहे। आणि VJ NT1 NT2 NT3 SBC ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट फीस आणि ट्युशन फीस ही 76,360 रुपीज असणार आहे। आणि जे आपले हे कॅटेगरीमधले आहेत EWS कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 50% स्कॉलरशिपच्या स्वरूपात त्यांना तिथे अवेलेबल असतं। तर म्हणजेच 4,12,500 रुपीज तिथे फीस आकारली जात असते। आणि SC कॅटेगरी SC STच्या विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीला इथे फीस काहीच दिलेली नाही, म्हणजे जे विद्यार्थी आहेत तिथे ॲडमिशन्स घेऊ इच्छुक आहेत त्यांच्या पॅरेंट्स जर 8 लाखापेक्षा इन्कम कमी असेल तर तिथे त्या विद्यार्थ्यांना पूर्ण फीस माफ होत असते। आणि जी काय फीस ज्या विद्यार्थ्यांचे 8 लाखापेक्षा त्या विद्यार्थ्यांची जर पॅरेंट्सचं जर इन्कम जास्त असेल तर त्या विद्यार्थ्यांना 50% फी माफ असते आणि ते स्कॉलरशिपच्या रूपामध्ये तुम्हाला ते पूर्ण रिफंड भेटत असते, म्हणजे तुम्हाला तिथं पूर्ण फीस अगदी शून्य येत असते। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि पुढे अगदी इथं दिलेलं आहे अगदी OBC कॅटेगरीचं पण मी काढलेलं आहे। तर इथं OBC कॅटेगरीला पण 50% ते फी माफ असते। तर 4,50,680 रुपये इथं फी आहे। आणि इथं अगदी हे पूर्ण अगदी तुम्ही फी स्ट्रक्चर पूर्ण पाहू शकता। आणि हे दुसरं पण मी पूर्ण काढलेलं आहे, इथे तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता। मेस चार्जेस, लॅबोरेटरी डिपॉझिट आणि हॉस्टेल डिपॉझिट अगदी हे टोटल ओपन कॅटेगरीमध्ये 3,40,000 आहे। आणि दुसऱ्या कॅटेगरी जे आहेत VJ NT ST त्यांना 3,40,000च आहे। आणि दुसरी आणखीन आपण हे OBC कॅटेगरीचं पाहू शकता तुम्ही इथे, तर इथे पण त्यांना 3,40,000 सेम आहे। आणि SC कॅटेगरीच्या पण विद्यार्थ्यांना 3,40,000च आहे। तर म्हणजे प्रत्येकासाठी हे अदर चार्जेस दिलेले आहेत त्यांनी, मेसचं चार्जेस, लॅबोरेटरी हॉस्टेल चार्जेस सगळ्यांना सेम आहेत, म्हणजेच 3,40,000 इथं राहणार आहे। ओके,
आणि नेक्स्ट तुम्ही अगदी इथं पाहू शकता, मी इथं काढलेलं आहे हॉस्टेल चार्जेस काढलेलं आहे. आणि AC ज्या विद्यार्थ्यांना ACची फॅसिलिटी पाहिजे असेल आणि त्याचे पूर्ण अदर चार्जेस, हॉस्टेल, मेस, लॅबोरेटरी सगळं मिळून जवळजवळ 3,80,000 इथे राहणार आहे. आणि हे दुसरे हे अदर चार्जेस पण इथे त्याने दिलेले आहेत. लॉन्ड्री दिलेली आहे, इंडोर गेम आहे, स्टडी मटेरियल आणि इन्शुरन्स, असं हे टोटल पूर्ण अगदी त्यांनी 87,000 रुपीज पर इयर असं पूर्णपणे दिलेलं आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांनी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप हे अगदी सुवर्ण संधी आहे. अगदी इथला कट ऑफ अगदी लोमध्ये कमीमध्ये जात असतो. तर इथं मी अगदी ओपन कॅटेगरीचं जर लास्ट इयर 2023मध्ये तुम्ही कट ऑफ पाहत असाल तर तुम्ही इथे पाहू शकता विद्यार्थ्यांना 526 वरती ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन्स झालं होतं. आणि पुढे तुम्ही EWS, तर EWSच्या विद्यार्थ्यांना तिथे प्रायव्हेट कॉलेजमध्ये तिथे सीट्स अवेलेबल नसते. ओके. आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ 526 वरती गेला होता 2023मध्ये. आणि विजेचा तुम्ही पाहू शकता, विजेच्या कॅटेगरीचा 497 मार्काला विद्यार्थ्याला विजेला सीट मिळाली होती. आणि NTBचा जर विचार केला तर तुम्ही 482 NTBच्या विद्यार्थ्यांना भेटलं होतं. आणि NTCच्या विद्यार्थ्यांना तुम्ही पाहू शकता तर 527ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती. आणि NTDच्या विद्यार्थ्यांचा जर तुम्ही कट ऑफ पाहू शकाल तर 525ला विद्यार्थ्याला NTDच्या विद्यार्थ्यांना सीट्स अलाउड झाली होती. आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओन्ली 465 विद्यार्थ्यांना तिथे सीट्स मिळाली होती प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गचं. आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं जर तुम्ही पाहू शकता एकदम 335 म्हणजे 335 मार्कालाच विद्यार्थ्याला कॅटेगरी पाहू शकतो. तुम्ही SC कॅटेगरीचा पाहू शकता किती लोवरती कट ऑफ गेला होता 465. आणि STचा पण 335ला. तर हे झालं पूर्ण अगदी कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगितलं आहे पूर्ण ह्या कॉलेजबद्दल. तर ज्या काही विद्यार्थ्यांनी ह्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये तर तुम्ही नक्कीच इथे ॲडमिशन घेऊ शकता. अगदी खूप लो कट ऑफ ह्या कॉलेजचा दरवर्षी जात असतो. तर ज्या काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेस माहीत आहे ते चांगली गोष्ट आहे. तुम्ही नक्कीच तुम्ही स्वतः करू शकता काउन्सिलिंग. आणि ज्या विद्यार्थ्यांना किंवा पॅरेंट्सला काउन्सिलिंग करता येत नाही आणि कमी मार्कामध्ये जर ॲडमिशन्स तिथे पाहिजे असेल आणि तुम्हाला जर माहिती नसेल याची प्रोसेस काउन्सिलिंगची तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यात तुम्ही कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं इथं ॲडमिशन 100% करू शकता. ज्या काही विद्यार्थ्यांना आणखी ह्याच्यापेक्षा मार्क कमी पडत असतील तर तुम्ही डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, अगदी चेन्नई आणि पॉंडिचेरीमध्ये पण अगदी 150 to 200 मार्कावरती पण आम्ही अगदी लो मार्क आणि लो बजेटमध्ये सुद्धा ॲडमिशन डीम्ड कॉलेजमध्ये मी स्वतः जाऊन करून देत असते. त्याही डीम्ड कॉलेजमध्ये पण जर लो बजेटमध्ये लो मार्कमध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करून विचारू शकता अधिक माहिती आणि तुमचं फ्युचर डॉक्टर होण्याचं MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. एवढंच या निमित्तानं हा विषय मी आज घेऊन आले होते. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.